अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी एमआयडीसी मधल्या वखार महामंडळात पार पडेल। मतमोजणीसाठी जवळपास 1,500 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती तर 600 पोलिसांचा बंदोबस्त। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी रत्नागिरी एमआयडीसी मध्ये पार पडेल। सध्या इथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी रत्नागिरी एमआयडीसी मध्ये पार पडेल। मतमोजणीच्या दिवशी रत्नागिरीत कार्यकर्ते आणि नेत्यांसाठी क्यूआर कोडची व्यवस्था। क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर नेमून दिलेल्या ठिकाणांवरती जाता येईल। रत्नागिरी पोलिसांकडून एकूण 3 क्यूआर कोडची निर्मिती। शिवडीच्या स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा बंदोबस्त। प्रशासनाकडून मतमोजणीची जोरदार तयारी। रायगड लोकसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज। 1000पेक्षा अधिक कर्मचारी तैनात। मतमोजणी केंद्रावरती एकूण 14,507 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती। कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। मुंबई दक्षिण आणि दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी शिवडीतल्या वेअरहाऊसमध्ये होणार। मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज असल्याची मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी पालघर जिल्हा प्रशासन सज्ज। पालघरमध्ये मतमोजणीसाठी एकूण 19 फेऱ्या होणार। सर्वात जास्त बूथ बोईसर विधानसभेत असल्यानं या विधानसभेत 29 राऊंड होणार। जिल्हा प्रशासनाची माहिती। शंकरवाडी ते दहिसर चेकनाका इथे सकाळी 6 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत खासगी बसेस आणि अवजड वाहनांना प्रवेश बंदी। मुंबईच्या गोरेगाव नेस्को प्रदर्शन केंद्रातील मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर निर्णय। लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर। मतमोजणीपूर्वी निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेणार। मोदींनी ध्यानधारणा केली मात्र ते जनतेचा उद्रेक शांत करू शकत नाहीत। त्यामुळे 4 जूनला भाजपचा पराभव होणार। 295 ते 310 जागा जिंकत इंडिया आघाडी सरकार स्थापन करेल। अग्रलेखातनं दावा। भाजपच्या सर्व राष्ट्रीय प्रवक्त्यांची आज दिल्लीत बैठक। राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आज सर्व प्रवक्त्यांचा क्लास घेणार। निवडणूक निकालावेळी वाहिन्यांवरती होणाऱ्या चर्चांच्या अनुषंगानं बैठक। काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाकडून देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांना सावध राहण्याची आणि स्ट्रॉंग रूमवर लक्ष केंद्रित करण्याची जबाबदारी। नितीन राऊत यांचं वक्तव्य। मतमोजणीपूर्वी काँग्रेस आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवणार। एक्झिट पोलचे निकाल फेटाळण्यासाठी काँग्रेस आज देशभरात पत्रकार परिषदा घेणार। शिरूर लोकसभा मतदारसंघाबाबत अमोल कोल्हेंना शुभेच्छा देणारे बॅनर्स। शिरूरमध्ये अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात थेट लढत। निकालापूर्वी शिर्डीत झळकले खासदार सुजय विखे पाटलांच्या विजयाचे बॅनर। फिक्स खासदार असा बॅनरवरती उल्लेख। जास्त पक्षांना सोबत घेतल्यामुळेच महायुतीत गोंधळ। बच्चू कडूंची भूमिका। तर आपण एक्झिट पोलवरती फार विश्वास ठेवत नाही। निकालानंतर सारं चित्र स्पष्ट होईल असंही विधान। एक्झिट पोलमध्ये कमी जागा दिसत असल्या तरी निकालानंतर शिवसेनेच्या जागा वाढलेल्या दिसतील। 15 पैकी 12 ते 13 जागी शिवसेनेचे उमेदवार जिंकतील। माजी खासदार कृपाल तुमालेंना विश्वास। पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंसाठी जी खिडकी ठेवली आहे त्यातून उद्धव ठाकरे 15 दिवसात मोदींच्या सरकारमध्ये सहभागी होतील। आमदार रवी राणांचा मोठा दावा। मुंबई पदवीधर मतदारसंघातनं ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब आज आपला उमेदवारी अर्ज भरतील। नवी मुंबईतल्या कोकण भवनात ते अर्ज दाखल करतील। आदित्य ठाकरेंची उपस्थिती असेल। चिपळूणमध्ये मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत महायुतीची पदवीधर निवडणूक आढावा बैठक। बैठकीला महायुतीचे नेते आणि पदाधिकारी हजर। अमूल दुधाच्या किमतीत प्रति लिटर 2 रुपयांची वाढ। अमूल गोल्ड 66 रुपये प्रति लिटर, अमूल ताजा 54 रुपये तर अमूल शक्ती 60 रुपये प्रति लिटर। रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे बेस्ट बसची जम्बो कमाई। 31 मे ते 1 जून या 2 दिवसात बेस्टमधनं जवळपास 55 लाख मुंबईकरांचा प्रवास। बेस्टला 5 कोटींपेक्षा जास्तीचे उत्पन्न। टोलच्या दरात मोठी वाढ। मध्यरात्रीपासून देशभरातील सर्व टोल नाक्यांवर
3 ते 5% अधिक टोल आकारला जाणार। ही टोलवाढ एप्रिलमध्ये होणार होती, परंतु लोकसभा निवडणुकीमुळे ती पुढे ढकलली गेली। भिवंडीतल्या बड्या मोठ्या 4 होर्डिंग्जला MMRDAची नोटीस। हे होर्डिंग्ज काढा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, अशी नोटीसची सक्त ताकीद। पश्चिम रेल्वेवरती उपनगरीय रेल्वे सेवा विलंबानं। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वेचा खोळंबा। येत्या 48 तासात मान्सून महाराष्ट्रात धडकेल। आजपासून पुढचे 3 दिवस तुफान पावसाची शक्यता। आजपासून पुढचे 2 ते 3 दिवस पुण्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता। तसंच अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यातही पावसाचा अंदाज। आज मुंबईमध्ये कोरडं वातावरण, तर ठाणे आणि पालघरमध्ये उष्ण दमट वातावरणाची शक्यता। मुंबईचं तापमान 33 ते 35 अंशांच्या दरम्यान होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।